कोणती दुसरी गोष्ट? बरं ठीक आहे, मग ते सांगितलंच नाही तुम्ही मला, त्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. काका बनले, मामा बनले, पप्पा कधी बनणार? त्याला मस्त खायला घेऊन येणार, फिरायला घेऊन जाणार माझ्यासोबत. असं स्वप्न पडलं नाही का? कसे कांदे काय माहिती, पहिल्यांदा डोळ्याची आग चालली आहे कांद्याने. हे काय माहिती लय आग होते या कांद्यांनी. नमस्कार मित्रांनो, संदीप वागचौरे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही संध्याकाळी परत एकदा स्वयंपाक करायला बसलो आहे. म्हणजे अजून परत एकदा चुलीवर. काय आहे ना, मला झोप लागली असं वाटू राहिलं त्याच्यामुळे माझ्या तोंडून काय पण निघू राहिलं. तर आज आमचा बेत आहे चिकन, जो आम्ही बनवणार आहे चुलीवर. तसं आम्ही रोजच आता चुलीवर बनवतोय. चूल पेटवायला इथं मम्मी बसली. मग कशाला म्हणले आलं? खाली बस, खाली बस. यार काय माय बसण्याचा त्रास होऊ राहिलाय. खाली बस. आता कशाला 2x केला? झालं ना चुकून 2x नाही, वरतून 1x झाला. हा तर काय म्हणल्या मम्मी? कॅरी बॅगनी चूल पेटवावं लागतं. हा तर अशी कॅरी बॅगनी चूल. तर आमचं सरपान बघू शकता तुम्ही, एवढं सरपान आहे आमचं. एवढं सगळे लाकडं तोडले आहेत मामांनी आणि यांनी. कुठे स्वरा? स्वरा गेटच्या बाहेर आहे. तर हा आमचा युनिक असा गेट. सुंदर असा गेट. मित्रांनो, आम्ही एक ठरवलं नाही का, सकाळी गॅसवर स्वयंपाक करायचा आणि संध्याकाळी चुलीवर. तर स्वरा दिसत असेल तुम्हाला, स्वरा आलेली आहे. स्वरा आता हेलिकॉप्टर चालून आली तिथं. हेलिकॉप्टर छान असं चाललंय स्वयंपाक चाललंय. मी यांना म्हणलं तुम्हाला कांदे कापून देतो मी मस्त पैकी. लाईट जायच्या अगोदर रोज नाही येत ना, जेव्हा चिकन आणून तेव्हाच बिर्याणी करायची असेल किंवा भाजी करायची असेल ना चिकनची, तेव्हाच येणार. त्याच्याशिवाय हे कांदे बिंदेला हात नाही लावणार, डायरेक्ट ताटावर. मित्रांनो, मदत केलं तरी प्रॉब्लेम नाही. काय केलं पाहिजे? आमचं म्हणणं आहे का तुम्ही चिकन सोडून इतर दिवशी पण करा मदत. कसे कांदे काय माहिती, पहिल्यांदा डोळ्याची आग चालली आहे कांद्याने. हे काय माहिती लय आग होते या कांद्यांनी. कांदेच तसे. काय स्वरा, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. शाळा झाली का चालू? मग कधी जाते शाळेत? दुपारची जाते. किती शाळा असते तुझी? हा सकाळी जाते ती. सकाळी 8 तर स्वरा आली 5 वाजता. 5 वाजता म्हणजे ती दुपारी जाते. मगाशी किती वाजता? 6 वाजता आले असं ना. हा स्वरा गावात घेऊन जायचं तुला, मला माहिती का? तू भेटलीच नाही मला, मी एकटाच गेलो. फक्त रविवारची भेटते. हा यांना असं स्वराला खाऊ आणायला आवडतो. खायला खाऊ मामा आणून. बोलते मला मस्त पैकी. हा काय म्हणते? मामा म्हणते. मामा सखी बहिणी मामा म्हणते ती मला. बघा तुम्ही मामा झाले, काका झाले, आता पप्पा व्हायचं मनावर घ्या. नाही का, मी पण मामी झाले, काकी झाली, मावशी झाली, आता मम्मी व्हायचंय मला पण. मग आता लवकरच हळूहळू. हळूहळू सगळे आता. बरं ठीक आहे. तुम्हाला एक सांगायचं विसरूनच गेलो मित्रांनो. तर मला एक आज सकाळी मस्त पैकी असं सुंदर स्वप्न पडले. सुंदर. हा ओके. तर सकाळ सकाळी स्वप्न पडलं आणि शेठ मला बोलवून मी सगळं काम हातातलं सोडून तू ये पहिले स्वप्न ऐक आणि मग जा असं बोलवलं होतं. स्वप्न लय भारी होतं, खरंच सुंदर स्वप्न होतं ते. सुंदर मला बघितलं ना, मला असं उठल्यानंतर मन रडायला लागलं नाही का. अगं बाई, उगी 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 रडू नका, नका रडू, मग कसं नका नाही रडू, आव रडू नका. देव साबणाचा वास आला. डव साबणाचा खोका त्याच्यात फेकला ना. तर गाईज आमचं हे बघा पातेलं, याच्यात आमचं चिकन बनतं. हा सांगा ना, सांगा. सॉरी. भूमीला खाली बसवा लागून तू वर बस. असं झालं. तर बघा इथं ताई बसलेल्या आहेत. माझ्या स्वप्नाला इज्जतच देत नाही कोणी. सॉरी बोला सांगा. हा बोला. सकाळी रात्री तुम्ही झोपले त्यानंतर किती तासानं स्वप्न पडलं तुम्हाला? तर आम्ही तिथं एक लिंबाचं झाड लावणार आहे बर का. ते तुळस दिसते ना तिकडं. त्या झाडा या दोघींना बसवणार आहे. एक डॉक्टर स्वप्नच ऐकून घे. हा सॉरी नाही सांगा ना. कांदा कापता निघून जाईल. हा सांगा. सांगा ना. मी फक्त कसं तिकडच झाडाचं बोलत होते.
तर मित्रांनो आणि ते कसे कुंडीतले झाडं उगवलेच नाही ना, मग ते सांगणं गरजेचं आहे लोकांना का कुंडीतले झाडं उगवत नाही, मातीत लावत जा, नाही का? खरंच तर हा, हे इम्पॉर्टंट सांगितलं ना. हा, बोला तुम्ही, बोला. आपण हे दुसरे झाड पण काढून लावूया. मी काका वगैरे मला हे स्वप्न पडलं, तुम्ही ऐका माझं स्वप्न. मग झाले हा, झाले तुम्ही काका. ना स्वप्न स्वप्न तर ऐका. हा, ऐकवा चला. गाडी आली, भूम भूम भूम. गाडी तुला बसून ना असं लय मारीत मारीत घेऊन जाईन भूमी. आता शांत बस. टारपाळी. हा, ओके. टरपाळे. ओके, चालेल. ऐकायचंय. चला तुम्ही काका झाले. काका झाले ते. मुलगा झाला तर असं तु- 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 तु. मग जायचं नाही का, त्याला शाळेतून घेऊन येणार मस्त मी, फिरायला घेऊन जाणार. मुलगी झाल्यावर पण तसंच काही हो, मुलगा होऊ नाही तर मुलगी होऊ. हा, म्हणजे बाळ झाल्यावर असं. झाल्यानंतर नाही का, त्याला मस्त खायला घेऊन येणार, फिरायला घेऊन जाणार माझ्यासोबत. असं स्वप्न पडलं नाही का. त्याच्यानंतरून गेलो आम्ही फिरायला दोघ जणच. त्यांना हे पण बोललो मी, आणि ते वहीन त्याच्यापेक्षा जास्त माझ्या संगच राहायचं ते. कारण की हा. मी पहिल्यापासून लहान, मला सगळे लहानच म्हणते, आणि त्याला मी अजून खेळवण बिळवण, मग तुम्ही अजून हा, लहान ते झालो. हे संघच खेळायचे फक्त. ते म्हणजे नाही का, मित्र आणि मित्र म्हणून अजून एक घ्यायचे. सवय आहे, ती सेमच लागन दोघांना. हा, तर ती सवय तर सांगू नाही शकत आम्ही, कारण ते काय राज की बात राज ही रहनी चाहिए, लेकिन कभी ना कभी खुल आम्ही जाएगी. तर स्वप्न लय भारी होतं, पण या बाईने तीनदा ते सांगून ना माझं स्वप्न बिघडून टाकलं. पण स्वप्न खरंच लय भारी होतं. आणि मस्त, आणि वयांना सांगितलंय मी, तुम्ही जर का मला त्रास दिला, आत्ताच सांगितलं मी त्यांना, तुम्ही जर का मला त्रास दिला, मग मी तुमच्या पोरांना काय वळण लावेन ना, मग त्या सांगता येणार नाही. बाई, धमकी डायरेक्ट. का ताई? धमकी का? पोरांची आजी काय झोपणार आहे का पण वळणात? हा, तुम्हीच असं चुकीचं काय वळण लावल्यावर. आजी बघा, आजीने पहिलेच वॉर्निंग दिली. आजी म्हणली फक्त ताईंना म्हणली फक्त तू पोराला हात लाव. काय होत आई? हा, फक्त तू मार, मग तुला सांगते. आजी पहिलीच. खूप दिवसानं खूप आमच्या ताई आहे ना, डायरेक्ट कोण त्रास दिला का डॉन बनतात. तसे ते डॉन नाहीये, त्याच्यामुळे आहे ना, सत्ताधारी बनतात ते एका मिनिटात. सत्ताधारी. भूमी झाली. आणि हे लय हे तर प्युअर सत्ताधारी. सत्ताधारी नाही, सत्ताधारी. कांदे कापस आला. आहे ते बरे, पण मजा एन्जॉय राहणार. एन्जॉय. मी नाही भावला, तुम्ही एक दुसरीच गोष्ट बोलवली, त्याला चांगलंच माहिती नाही. कोणती दुसरी गोष्ट? जाऊ दे मरू. सांग. बरं, ठीक आहे. मग ते सांगितलंच नाही तुम्ही मला, त्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. काय काका बनले, मामा बनले, पप्पा कधी बनणार? सांग ना, हळूहळू सगळे होते. मम्मींना परत आजी बनायचे. मग मग बनणारच आहे. मग काय एकदा आजी किती वेळा आजी बनायची, लगेच आजी बनायची. किती वेळा? बनणारे 50-60. बारिश का तर मित्रांनो, आमच्या इकडे बारिश आ गई और हमारे फोन का स्टोरेज फुल हो गया था. अभी स्टोरेज रिकवर करके हमने आपको साथ फिर से बात की. अभी चूल पेटाया. पेटाया. आता चूल पेटलेली आहे आणि आमच्याकडे पाऊस. चूल ऐसा पेटा है, जोरात पाऊस आहे, डायरेक्ट चूल विझून जाया. हाँ ना, अभी क्या करेंगे. आमच्याकडे पाऊस आलाय. तर आमच्याकडे 3 दिवस झाले पावसाला आगमन झालेलं आहे, पावसाची सुरुवात झालेली आहे. आले बरं झालं. आज तर पहिला दिवस आहे बाई. हा, म्हणजे एक वातावरण नाही का, ढगाळांनी थेंब थेंब पडले होते 3 दिवस अगोदर. गरजेचं आहे, गरजेचं आहे. अभी थेंब थेंब पड रहा है. पावसाशिवाय मज्जा नाहीये. आणि नाही खरंच. जर का कोणी आम्हाला फोन केला की आता समजा आम्ही व्हिडिओ वगैरे काढतो आणि त्याला बॅकग्राऊंडने व्हॉइस द्यायचा असला, तर पावसाच्या वेळीच तर आमच्या घरात हे शक्यच नाहीये, कारण आम्ही बाजूलाच आवाज जात नाही एकमेकांना. एवढा आवाज पत्र्याचा येतो पावसाच्या टायमाला. व्हायब्रेशन. व्हायब्रेशन. पावसाचा आवाज पत्र ओढून घेतात. खड 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 खड. सिरियस. आणि गारा पडला ना तर विषय संपला. डायरेक्ट खाली एकदा. असं वाटतं की डायरेक्ट काहीतरी दगडा फेक करून राहिलं कोणतरी. हा. लाईट लाव ना बाहेर. त्यात असं झालं मित्रांनो, पण हा थोडा पाऊस चालू आहे म्हणून लाईट गेली नाही. जेव्हा लाईट जाईल, यात ताईने कॅमेऱ्यावर फ्रॉक लावून गेला. फ्रॉक. होतं ना याच्यात. जेव्हा लाईट जाईल तेव्हा जर लय हलून जाईल मस्त. मग मला हे दोघं हे सगळे जण मला काय करते का, वरोटा पाटा घेऊन असं करावं लागते. नाही, असं नाही. आम्ही आता हे करणार आहे, मसाला वाटणार आहे, म्हणून तर पहिले मसाला भाजून घेऊ राहिलो.
खूप खूप मला वाटलं नव्हतं, पण लेडीजला खरंच खूप खूप कामं असतात. वाटलं नव्हतं म्हणजे काय म्हणायचं? वाटलं नव्हतं, मी असं म्हणायचं की यांना काही कामं असतात, पण यांना खरंच खूप कामं असतात. कारण की मला इथं काही नाही करतात, माझं कोणी नाही, काही नाही, दुःख माझं असं वाहून चाललंय डोळ्यातून. हा. ए गप, तुला कोण नाही काय बोललं? भाऊजी आमच्या जिमला पिऊन. जायचं असेल ना तुम्हाला? तर मित्रांनो आमच्यात मध्ये माझ्या मिस्टरांनी खूप छान अशी जिम लावलेली आहे. मस्त आता ते लोखंड उचलतात आणि जिम करतात. आता मस्त त्यांनी 2-3 डझन अंडे आणलेले आहेत. कॉफी, चणे, मुळात व्हायला काय मुळात व्हायला आता आहे का? हा आणि माणसाने दोन टाइम आणि करायचा. रात्री मला असं म्हटले का भूमी तू सकाळी उठशील का माझ्या बरोबर 6 वाजता पळायला. तर उठले आणि सकाळी 8 वाजता ते उठले आणि जर असं बाहेर एक चक्कर मारून चालू लगेच होतं घरी ना, येऊन अंधार झोपून पडला गेले. ना त्याच्यात. तर अशी आहे यांची जिम. काय झालं, अंधार पडला असं म्हणताय का? हा थोडासाच पडलाय. आता अंधार झालाय म्हटल्यावर पडणारच ना. मित्रांनो, कधी मी जिमला जायला लागलो त्या पावसाने, आता पाऊस पडला. हा. आता कसे गोरी गोरी दिसले, उजेड. बरं दिसलं ना मी? हा हायच मम्मी बरं. तुम्ही आणि भाऊजी आणि ऐका ना यांना म्हणजे ना पोपटी यांनी जिम लावली आणि 17 वेळा सांगू राहिले बरं का घरात. त्या जिम मध्ये एसी आहे, एसी वाली जिम लावली, एसी वाली जिम लावली. यांचं असं म्हणणं आहे की एसी मुळे चेहरा गोरा होतो. तसं नाही काही. ग बसा, असंच म्हणत नव्हते ताई. मग हा मला खोट्यात पाडते. गोरा होणार आहे, तुमच्यापेक्षा वहिनी गोरा एक खुश खबर आहे तुम्हाला सांगू. सांगा ना मम्मी. भूमिका आणि संदीप सकाळी 5 वाजता उठणार आहे. रोज सकाळी चालायला जाणार. डाएटला आता ते लोक. कारण की संदीपचं वजन आहे 150 किलो, भूमीचं वजन आहे 160-70 किलो. 170 किलो 170 किलो नाही, फक्त 70 किलो आहे. आता फक्त नाही येत ते, ऍक्च्युली खूप जास्त आहे. मला माहिती आहे. आता सगळे लोक कमेंट मध्ये बोलते 70 किलो कमी कर कमी कर. तर करणार आहे मी, हे आताच सांगू ठेवते, करणार आहे मी. कळलं? 75 हार्ड चॅलेंज दोघं नवरा बायको मिळून नाही 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 असं काही नाही. मी सकाळी झुंबा करणार आहे आणि थोडासा व्यायाम करणार आहे, थोडंसं नाही का खाण्यापिण्यावर कंट्रोल करणार आहे. मला एवढं काही त्यांचं सरपातळ पोट नाही कमी व्हायचं. आहे, फक्त शरीराचं वजन काय आहे झालं? हाडं मासाचं. हा आम्ही नवरा बायको खाद्यपित्या घरचे, लईच खाद्यपित्या घरचे झालं. हा आता लय आदित्य झाला. हा पण तरी पण कुणी आम्हाला झाडं जुडं म्हणायचं नाही, हा सांगून ठेवते. नाही हो, तुमचं बोलणं आम्ही कशाला हे करायचं? नाही कशाला झाडं बोलायचं, नाही बोलायचं झाडं असं नाही जुडं. बोलू. का बोलणार झाडं मला कोणी, नाही बोलायचं मला झाडं कोणी. हा नका बोलू, तिला नका बोलू, मला बोलू. हा तुम्ही ते बोल. सगळे दाढीच बोलणार तुला. नाही बोलायचं मला कोणी झाडं, कळलं का? त्याच्यामुळे ते बोलणार आहे. त्यांना म्हणायचं ते मला जाडे बोलतात, असं नका बोलू, मी तब्येत कमी करायचा प्रयत्न करते. हा म्हणजे मी तेच Actually ती जाडी नाहीये, आऊ- असं तिच्या हाडा मासाचं वजन आहे. हा असं सांगायचं मला. म्हणजे मी जाडी नाहीये. एकमेव व्यक्ती आहे बरं का, सिरियसली आई शपथ सांगते, एकमेव व्यक्ती आहे की जे म्हणतात तू जाडीच नाहीये, त्या म्हणजे मम्मी. कोण? बाकी सगळे म्हणतात तुझं वजन वाढलं, तू कमी कर, हे कर ते कर. मला लिटरली आवडते कुठं मी दवाखान्यात गेले, आमची डॉक्टर पण तब्येत म्हटलं ना वाढायचं. वजन कमी कर, तर मम्मी म्हणत्या कशाला वजन कमी करायचं, बरी अशीच कशाला, असं मम्मी म्हणत्या. अवघड असं मम्मी म्हणत्या. तिने आजपर्यंत मला म्हणे नाही का, मग आजपर्यंत माझी बॉडी बनली नाही, त्याला काय- आणि हे काय म्हणली मम्मी, आवडते पुरी आवडते. मम्मी हे मला दुपारी काय म्हटले, म्हणी का वजन कमी कर, काय मांडीवर मांडी ठेवून वडापाव खाती. मग काय चुकीचं बोललो मी? तुम्हाला काय वाटलं मित्रांनो, तुम्हीच बोलताय का? मी पण हिला घरी बसल्या बसल्या बोलतो आणि ही पोरगी खुशाल रडत बसली त्या दवाखान्यात. काय सांगायचं तुम्हाला, दवाखान्यात अशीच रडत बसली, आता पण रडत असेल ती बघा. नाही रडायचं मला आता, का रडू? रडते ती, मम्मीला कळते फक्त मला. हा रडते मी. चला मित्रांनो बाय बाय, नाही तर उगाच माझं सगळं निघन इथं. त्यापेक्षा चला अलविदा, बाय बाय. बाय बाय.